नमस्कार मित्रांनो, MJP सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची शिफ्ट पहिली झालेली आहे आणि हा व्हिडिओ करतो आहे मी मुद्दाम चालत चाललो आहे आणि चालत जात व्हिडिओ करतो. हा लाईव्ह व्हिडिओ मी तुम्हाला लगेच अपलोड करतो. सकाळची शिफ्ट आहे 8ची, सकाळी 8ची शिफ्ट आहे. 9ला पेपर चालू झाला, 9 ते 11 पेपर आहे. 10 क्वेश्चन मराठी, 10 क्वेश्चन इंग्रजी, 15 क्वेश्चन जनरल इंटेलेक्च्युअल बुद्धिमत्ता आणि अंकगणित आणि 15 क्वेश्चन GK आणि 50 क्वेश्चन या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगचे. मी रोडनं चालत चालू त्यामुळे तुम्हाला आवाज येते का बघा. आता कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतो स्वरूप. व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा आहे बघू नका, फक्त स्वरूप बघा. ओके, ऑडिओ ऐकायसाठी हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. मराठीचे अत्यंत सोपे क्वेश्चन आहेत. मी तुम्हाला सांगितलेलं होतं, माझा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर. समानार्थी विरुद्धार्थी शब्द, फक्त पुल्लिंगी शब्द, फक्त स्त्रीलिंगी शब्द मी सांगितलेलं. फक्त एक वचनी कन्फ्युजन होऊ शकतं. झेंडा शब्द होता, एक झेंडा अनेक झेंडे, तर फक्त एक वचनी तो आहे. तर अनेक वचन त्याचे झेंडे होते, असा त्याचा पर्याय होता. एक वाक्य होतं, त्याच्यामध्ये ABCD सदोष वाक्य. चूक कशातही ओळखा, Aमध्ये, Bमध्ये, Cमध्ये, Dमध्ये. असे 10 क्वेश्चन झाले. उतारा आलेला नव्हता. शिफ्ट फर्स्ट सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, उतारा आलेला नव्हता. सदोष वाक्य किंवा व्याकरणाच्या दृष्टीने वाक्यातला कुठला घटक बरोबर नाही, असे 2 क्वेश्चन. समानार्थी असेल त्याचे 1-2 क्वेश्चन, लिंग ओळखा त्याचे 3-4 क्वेश्चन आणि बस. असंच इंग्रजीचं असं झालं होतं. वाक्य ABCD, कुठला भाग चूक आहे कुठल्या भागामध्ये ते ओळखा. ओके, त्यानंतर गाळलेल्या जागा 1-2 ठिकाणी भरायच्या होत्या. त्यानंतर वाक्य शफल करून दिलेलं होतं ABCD आणि वाक्याचा क्रम लावा. मराठीमध्ये तेच असे 2 क्वेश्चन, इंग्रजीमध्ये असे 2 क्वेश्चन, टोटल 4 क्वेश्चन. आता बघा, बुद्धिमत्ता आणि अंकगणित काय होतं. प्रश्न कसा असो मी तुम्हाला सांगतो. नफा, भांडवल एवढं गुंतवलं आहे आणि बिनं इतक्या दिवस मुदतीसाठी गुंतवलेलं आहे. एकानं 6 महिने, एकाने 1 वर्षासाठी. तर दोघाला एवढा नफा झाला आहे 1300. तर किती नफा याला झाला, तर त्याचा रेशो येत होता भांडवलाची गुणोत्तर इंटू मुदतीची गुणोत्तर इक्वल टू नफ्याची गुणोत्तर आणि 5-60 रेशो येत होता. 8 आणि 5 13, 13 म्हणजे 1300. तर 1 भाग 100 आणि मग याचं या ठिकाणी नफा आहे 500. त्यानंतरचा क्वेश्चन होता बॉडमास वापरून 1 ते 2 क्वेश्चन होते, सोडवायचे होते. त्याचबरोबर सिरीज दिलेली होती. सिरीजवरून या ठिकाणी 3चा या ठिकाणी दोघांमध्ये डिफरन्स आहे, 6चा डिफरन्स आहे, 9चा डिफरन्स आहे, 12चा डिफरन्स आहे. सिरीज होती. ओके, प्रश्न कसा ना हे अशा पद्धतीचे होते. त्यानंतर सिरीजचे 2 क्वेश्चन होते. एकामध्ये दुप्पट करत गेली 2ला 2 गुणले 4, 4ला 3 गुणले 12, 12ला 4 गुणले 48, 48ला 5 गुणले 240, 240ला 6 गुणले 1440. ओके, त्यानंतर एक कोडं होतं. 6 जण BCDEFG उत्तरेकडे तोंड करून बसलेत आणि मग ते कोडं सोडवायचं सोपं होतं. 4-5 वाक्य होती, त्याच्यावरून ते कोड्याचं कोण कुठं बसलं ओळखायचं आणि त्याच्यावर 5-6 क्वेश्चन होते. ओके, एवढंच होतं. त्यानंतर हे झालं मराठी, इंग्रजी, ॲप्टिट्यूड रिझनिंग झालं आणि जीकेमध्ये काय नाही. जीकेमध्ये अतिशय सोपं होतं. लहान बालकासाठी कुठली स्कीम आहे NPHची, तिचे पालक हे करू शकतात. त्याचबरोबर नर्मदा नदी कुठून जाते. त्यानंतर एक पुस्तक होतं, त्या पुस्तकाचं नाव काहीतरी होतं, आता आठवत नाही, लँड ओव्हर असं काहीतरी एक पुस्तक होतं. त्या पुस्तकाचे लेखक कोण. त्याचबरोबर 2020मध्ये मुंबई इंडियन्सकडून कोण खेळतो. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, दीपक चहर कोण आहे, यातला कोणाला म्हणजे कोण खेळते. अजून एक क्वेश्चन होता. असे 15 क्वेश्चन होते. तुम्हाला कळतील तो क्वेश्चन. ओके, मी तुम्हाला सांगितलेलं माझा व्हिडिओ बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. अतिशय क्वालिटी कंटेंट असणार आहे. आपण या क्षेत्रातला एक्सपर्ट आहे म्हटलं तर काही अवघड ठरणार नाही, कारण आपण जे भोगतो तेच सांगतोय तुम्हाला. उगं काहीतरी आंबट सांगत नाही. एक्झाम दिले तरच तुम्हाला कळणार आहे. काही सांगायचं मी तुम्हाला ह्याच्याही सांगितलं, काही येत नाही. तुम्ही किती GK वाचा, किती GS वाचा, येणार नाही. अतिशय सोपे क्वेश्चन येणार आणि तसेच क्वेश्चन तुम्हाला पडणार आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 1 लायनर क्वेश्चन मी सांगितलेलं. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, स्ट्रक्चरल अनालिसिस, डिझाईन ऑफ स्ट्रक्चर, रेन्फोर्समेंट कॉन्क्रीट, याच्यावरचा क्वेश्चन पडत नाही आहे. 1 ते 2 क्वेश्चन पडतात. IBPSला एअरपोर्ट आवडते, ब्रिज आवडते, रेल्वे आवडते, टनेल आवडते, सर्वे आवडते, इस्टिमेटिंग कॉस्टिंग आवडते, त्यानंतर इरिगेशन हायड्रॉलॉजी आवडते. 4 सब्जेक्ट सोडून राहिलेले सगळे सब्जेक्ट IBPSला आवडतात आणि प्रत्येक ह्याच्यावरचे 1-1, 2-2 क्वेश्चन. सर्वेवरचे 3 ते 4 क्वेश्चन, ब्रिजवरचे 1 ते 2 क्वेश्चन, त्यानंतर इस्टिमेटिंगवरचे 2 ते 3. 1 लायनर क्वेश्चन, अतिशय 1 लायनर क्वेश्चन. फॉर्म्युलासुद्धा विचारलेलं नाही. आता क्वेश्चन काय होते हे तुम्हाला थोड्या वेळानं कळेल. मला सांगायचं काय, काहीतरी करत बसू नका. उगाच स्वामीची सूत्र वाचत बसू नका, पडणार नाही.
तुम्हाला वाटतं तर त्याचा अनुभव घ्या तुम्ही, पडतात का बघा. अजिबात पडणार नाही, मी तुम्हाला सांगतो. तर कमी वेळेमध्ये 10 दिवसामध्ये, एका महिन्यामध्ये परीक्षा क्रॅक व्हायची असेल तर 10 तास दररोज अभ्यास, 10 दिवस सलग 10 तास जरी अभ्यास केला तरी देखील तुम्ही IBPSची सिव्हिल इंजिनिअरिंगची परीक्षा क्रॅक होऊ शकता. लक्षात आलं. सिव्हिल इंजिनिअरिंगचे काही 50 क्वेश्चन होते ते सगळे वन लाईनर क्वेश्चन होते. आणि तुमचे याचे सिव्हिल 50 क्वेश्चन वेळ पुरत होता, वेळेबद्दल काही शंका नाही. कुठलाही क्वेश्चन कधीही सोडवू शकत होतो आपण. निगेटिव्ह मार्किंग माझ्यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग होतं. सेक्शनल कट ऑफ आहे का नाही हे काय माहीत नाही. त्यानंतर आता क्वेश्चन मी डायरेक्ट एक्झाम सुटल्यानंतर लगेच व्हिडिओ करायला लागले. 10-15 मिनिटात व्हिडिओ तयार केला आहे आणि तुम्हाला टाकायला लागलो आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगचे क्वेश्चन, वर्नियरचा लिस्ट काउंट किती, त्यानंतर बेरिंगचा फॉर्म्युला काय, कशाला काय म्हणतात, डेफिनेशन बेस्ड, वन लाईनर डेफिनेशन बेस्ड क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि फ्री ऑफ आपण सगळं या ठिकाणी देतो. तुम्ही भविष्यामध्ये माझ्या या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेत सगळ्या, त्या लिंकला देखील तुम्ही कॉपी करा, पेस्ट करा. आता ज्युनियर इंजिनिअरचं कसं असेल, ज्युनियर इंजिनिअरचं सेम असणार, थोडी लेवल वाढेल, एक पायरी, बाकी काही होत नाही. ज्युनियर इंजिनिअरला वन लाईनरच क्वेश्चन असणार IBPSचे. रिजनिंगची लेवल वाढेल. ओके. काय पुरवठा निरीक्षणाला जे काही क्वेश्चन आले GK GH ते करत बसले, ते आले नाहीत, येतच नसतात ते. तसंच आहे. मी सांगितलं क्रिकेट आवडते, कबड्डी आवडते, त्याचबरोबर या ठिकाणी करंट अफेअर हे आवडणारे विषय IBPSचे, त्याच्यावरच क्वेश्चन पडणार आणि सोपे वन लाईनर क्वेश्चन पडणार. बातम्या वगैरे बघितल्या त्यातून देखील ते कवर होते. ओके. तर मी तुम्हाला डिटेल सांगतो थोड्या वेळानं. डिटेल काय असेल ते मी डिटेल थोड्या वेळानं सांगतो. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हा एवढाच व्हिडिओ तुम्हाला मी सांगितला आहे. भ्यायची काही गरज नाही, किती जरी वाचले ते तो क्वेश्चन पडणार नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.